पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापराव चिखलीकर साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री आदरणीय भास्करराव खदगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब, आमदार सतीशभाऊ चव्हाण, आमदार विक्रमजी काळे, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार ओमशेठ पोकर्णा, सुभाषरावजी साबणे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष होटाळकर साहेब, आमचे मार्गदर्शक व्यंकटराव पाटील गोजीगावकर, व्यासपीठावर उपस्थित शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, माझ्यासह प्रवेश केलेले मधुकरजी नारलावार, माजी नगराध्यक्ष केरुरकर साहेब, बालाजीराव टेकाळे, व्यासपीठावर उपस्थित वैशालीताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आणि इथे मोठ्या संख्येने जमलेले बंधू भगिनी, मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे दादा प्रवेश सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षामध्येच आलेले आहोत। आम्ही कुठे दूर गेलेलो नव्हतो, आम्ही मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे आलो, त्यामुळं पक्षांतर म्हणता येणार नाही आम्हाला, आम्ही आमच्या पक्षात आमच्या घरातच आहोत। मित्रांनो, मी आपला फक्त तिथं दोन गोष्टीचं उदाहरण देतो दादांचं। दादांना आठवत असेल, देगलूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्तावित होता, अनेक दिवस फिरून सुद्धा तो प्रस्ताव मंजूर होत नव्हता। तेव्हा आम्ही दर गुरुवारी दादांचा दरबार असतो, त्या ठिकाणी गेलो। तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब होते। दादांनी श्रीकर परदेशी साहेबांना फोन केला, आम्हाला माहीत नव्हतं की परदेशी साहेबांची बदली पिंपरी चिंचवड झाली म्हणून। दादांनी त्यांना सांगितलं की देगलूर नगरपालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवून देऊन तुम्ही तिथून हे चार्ज द्या। सुजल व निर्मल योजनेअंतर्गत 24 कोटी खर्च करून देगलूर शहराला पाणी पुरवठा करणारी वाहिनी आणि 4 जलकुंभ उभारण्यात आले। हद्दवाढीचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून मान्य झाला। देगलूर नगरपालिकेच्या माध्यमातून NUHNच्या कैलासवासी मशरा निलमवार दवाखाना बांधकाम करण्यात आला। स्वरजयंती योजनेअंतर्गत 54 कोटीची भुयारी गटार योजना आपण उपमुख्यमंत्री असताना मंजूर झाली दादा। त्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्या योजनेला स्टे दिला होता, परंतु साबणे साहेब तत्कालीन आमदार होते, त्यांच्या पाठपुराव्यात योजना मंजूर करून घेतली। देगलूर शहराचे हद्दी पाहून देगलूर शहरामध्ये एकही वगुटत नव्हतं, त्याचा श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं त्याचा कोणालाही हे झालं नाही। सगळ्याला माहीत आहे की ती मशीन कोणी घेऊन आली। त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये देगलूर शहरामध्ये काही कामं झालेली आहेत। सौर ऊर्जाचे दिवे लावलेत 1 कोटी रुपयाचे, पण अद्यापर्यंत नगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या बिलामध्ये काही कपात झालेली नाही। 5 कोटी रुपये खर्चून देगलूर शहरामध्ये पत्रचे फक्त पोल उभा करण्यात आले, त्याच्यावर दिवा अजून लागला नाही। गेल्या 8 वर्षामध्ये त्या पोलवर दिवा लागला नाही आणि पोल पडून चाललेत, त्यामुळं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। ज्या कामं नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या काळात झाली ती कामं जर आता आपण जाऊन पाहिलात तर त्यांना आपण बक्षीस देऊ, जर काम कुठे दिसलं तर आपल्याला। तर मित्रांनो, देगलूर शहरामध्ये महामंडळाकडून कर्ज देण्याचं आपण त्याविषयी मान्य केलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की ते आपण या सर्व जनतेला सांगून हस्तत्व करावं। कृषी खात्याकडची देगलूर शहरामध्ये 60 एकर जमीन आहे, परंतु त्या जमिनीवर बीज गुणन केंद्राच्या नावानं फक्त केंद्र आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही। नगरपालिकेला इतर जागा नसल्याकारणानं त्यातील 30 एकर जागा नगरपालिकेला देऊन त्यासाठी आपल्या दालनामध्ये एखादी बैठक लावा। 5 एकरमध्ये मुस्लिम समाजाचं कब्रस्तान, 10 एकरमध्ये आपण तिथे गार्डनचं काम करू आणि 15 एकरमध्ये OBC समाज व आर्थिक दुर्बल लोकांना म्हाडाच्या धर्तीवर घरं बांधून देऊ कमी किमतीमध्ये। त्यामुळं आमच्या भागातील गरिबांचा फायदा होईल। करटखेड मध्यम तलावामध्ये करटखेडला मध्यम प्रवेशाला इथं वेळ दिला, त्याबद्दल मी दादांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। देगलूर शहरवासियांच्या वतीनं दादांचं लाख लाख आभार व्यक्त करतो। उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि